पैसा आहे आणि 10-5 गुंड सांभाळायची ताकद आहे, तिथं विद्वत्ता चालत नाही. वाक्य ऐकायचं का? विद्वानाला सुद्धा अंगातल्या कपड्यानिशी यांनी राज्यातून बाहेर काढलं. विद्वानाला सगळ्यात विद्वान जर कोण असेल तर विदुर, सगळ्यात विद्वान. पण ह्या पठ्यांनी अंगात कपडे देत होते, तसा झोपडी बांधून नदीच्या कडेला राहिला. विदुराला नगरीच्या बाहेर काढलं. का? विदुर जर नगरीच्या बाहेर जात नव्हता तर कौरवांचे दिवस चांगले येतच नव्हते, हे ध्यानात ठेवा. आणि चांगले आलेच नसते. पाया पडून विदुर सांगत होता, लोभाच्या भानगडीत पडू नको, 5 गावं घे आणि मिटून टाक. उद्या ते पोरं जर पिसळले तर ते 5 जण आहेत, 5 जण आहेत, त्यातला एकच गडी तुझी खानदान हानी लाखी. तो भीमगडी नगाट आहे, तू ऐक. आणि तोय बी तुला आवाज सुद्धा येऊ देणार नाही, एवढे हानील तोय 100 पोरं. महाराज यानं ऐकलं नाही, विदुराला नगरीच्या बाहेर काढलं. तुम्हाला पटणार नाही, निर्वास, तुम्हाला पटणार नाही. 100 पोरांचा अंत्यविधी एका बापाला डोळ्याने पाहता आला नाही, नाही पाहिला. 100 पोरं रणात मेली, पण एक पोराच्या अंत्यविधीला सुद्धा बाप हजर नव्हता. ध्यानात ठेवा. आणि पोरांचा बापही कसा मेला माहितीये तुम्हाला? पोरांचा बाप सुद्धा अरण्यात जळून मेला, जळून. घमेंड लई दिवस चालत नाही, पैशाचा माज, सत्तेचा माज लई दिवस चालत नाही. आम्हाला तुम्हाला वाटतं, पण महाराज भारताचा सम्राट 100 पोरांचा बाप अरण्यात जळून मेला, जळून. एक पोरग समोर पाणी पाजायला नव्हता आणि 100 पोरांच्या अंत्यविधीला स्वतःचा बाप नव्हता. ध्यानात ठेवा. आणि एक फक्त कशामुळे झालं माहिती आहे? त्या विदुराचं ऐकलं नाही. विदुर एकच सांगत होता, मोह सोड, 5 गावं घे आणि त्यांचे त्यांना राज्य देऊन टाक. विदुर सत्य सांगत होता, तर यांनी त्याला वनवासाच्या बाहेर काढलं. तुम्ही बारीक अभ्यास करा. कुंभकर्ण रावणाला हात जोडून म्हणत होता, तू अजून एवढ्या बायका कर, पण ती सीता नेऊन दे. हे झटे करू नको. हातानं झटे होती. कुंभकर्ण झोपेतून उठलं. कुंभकर्ण रावणाला म्हणला, अरे तुला 80,000 बायका होत्या भाऊ, अजून तेवढ्या कर भाऊ, पण हे औषध घरात ठेवू नको. सीता. रावण म्हणला, मी तुला युद्ध करायला बोलावलंय, प्रवचन करायला नाही बोलावलंय. मग कुंभकर्ण रावणाला म्हटलं, ऐक, आज जे युद्ध होईल, नीट बारीक आहे का, सत्य पुढे शानपण नाही चालत महाराज, नाही चालत महाराज. रावणाला तो कुंभकर्ण म्हणला, आज जे युद्ध होईल त्या युद्धामध्ये तू मरणार. सांगून टाकलं त्यानं भावाला, तू मरणार. रावण पिसाळा, गडी डोक्यात कमी. तुम्हाला तुम्हाला मुळाव का उठला? त्यावेळेस कुंभकर्ण रावला म्हणतो, नुसता तू नाही मरणार, तू मला घेऊन मरणार. तो म्हणला, असं का म्हणतो तू? का? ऐक, ऐक रावणा, आज तू का मरणार आहे? तुला ज्याची सीता पळवली ना, त्याच्याकडं दैवी संपत्ती आहे, आणि तू घमेंडी जे बोलतो ना, ती तुझी आसुरी संपत्ती आहे. आणि दैवी संपत्ती पुढं आसुरी संपत्ती कधीच टिकणार नाही. तुझा नाश होणार नाही. झाला. आणि दोघही मेले. कुंभकर्ण मेला. पैशाची घमेंड कमी करा. तरुण पोरांना एक वाक्य सांगतो. पोरांनो, इंद्रिकेचे वाक्य आहेत, हे कधी खोटे नाही. सांगू कुठं जाऊ? पोरांना लय राग येईल तुम्हाला. सांगू? तुम्ही घोडा लावाल मला. सांगू? पोरांनो, तुमच्या पाया पडतो. दंगली, मोर्चे आणि आंदोलन याच्यात पडू नका, याच्यात पडू नका. हे केस कमी आहेत अंगाची, एवढी गावं पाहिलीत मी. माझ्या इतकी कीर्तन कोणी केली नाही महाराष्ट्रात एका जन्मात. कुणाला 10 जन्मात होणार नाही. मी 80-82च्या खाली महिना काढीत नाही. पोरांनो, अनुभवाची वाक्य आहे. तुम्हाला माहित नाही पोरांनो, लोकांच्या पेनात कॅमेरे आहेत आता. आणि तुम्ही जर टपरी जवळ दिसले तर तुम्हाला कायदा माहित नसेल, टपरी पेटवताना जर दिसले तर 10 वर्ष शिक्षा आहे आता.
आणि सगळ्यात वाईट त्याला जामीन नाही आहे. जामीन नाही. पूर्वी त्याला जामीन होता. आता 10 वर्ष जर तुम्ही आत गेले संपला तुमचा विषय. 10 वर्षानं तुम्ही बाहेर येऊन करणार काय? आणि त्याच्या पुढचं ऐकलं डोकं बंद होईल तुमचं. कोणतंही काम करायला आता पोरांनो पोलीस व्हेरिफिकेशन दाखला लागतो. आता बोगसगिरी चालत नाही. उद्या तुम्हाला MPSC द्यायची आहे, UPSC द्यायची आहे, पोलीसमध्ये जायचंय, मिलिटरीत जायचंय. आपण छाती कमवली, उंची कमवली, वय कमवलंय. उद्या जर फॉर्म चुकीचा मिळाला तर आपली जिंदगी संपेल, ध्यानात ठेवा. आणि आतापर्यंत फक्त गरीबाचेच आत गेले, मोठ्याचे कधी गेले नाही. मोठ्याचे गेले नाही आणि मोठे जाऊन देणारही नाही. मोठ्यांचे पोरं फक्त 5 वर्षाने एकदाच रोडला येणार. का मा बाप दमलो मी आहे. तुम्ही 17 टाकून भोंगे बांधूनच मेले तुम्ही आयुष्यभर. 40% तो माणसांची जिंदगी फक्त कार्यकर्ता होऊन भिकारी झाली. एकही पद मिळालं नाही. खरंय का खोटं बोल? 40 वर्ष बायका पोरं सोडून फक्त सभेला हिंडले. साधा आजी नाही, उपाय नाही, पदच मिळालं नाही. आणि आता वडायला बिड्या राहिलं नाही. त्याच्या पुढचं ऐकलं डोकं बंद होईल पोरांनो. आता 5-6 वर्षापासून 5-6 महिन्यापासून असा नियम आलाय. टपरी जर पेटवली तुम्ही आणि तुम्ही जर कॅमेऱ्यात दिसले आणि तुम्ही जर आत गेले तर टपरीचा माल तुम्ही भरून द्यायचा आहे. माझा टेलपणा नाही चालत लय दिवस. तुमचं काय मत आहे? अहो हे लोक जे राजकारणी लोक जे लढतात त्यांनी इस्टेटी कमवून ठेवल्या. त्यांच्या इस्टेटी 10व्याला पेटवल्या तर श्राद्धापर्यंत धूर निघल एवढे इस्टेट आहे त्यांच्या. पिटून पाया खाद्याची एवढे आहेत का नाही त्यांना? आपल्याला थुकेल तंबाख वाळून खायची पाळी आली पण आपण त्यांच्या मागे हिंडतोय. म्हणजे एकच अंडरपॅन्ट पिळून नेसतोय आपण. वाळेपर्यंत टायर गुंडाळून उभा राहिला, हातानं वाळीत होता झाडाखाली आणि आपण त्यांच्या नादी लागतो. हे खरंय का खोटं बोला? कशाला मारता घेण्या देण्याचं कशाला? आणि त्याच्या पुढचं सांगतो पोरण तुम्हाला. हे मी तुम्हाला तळतळीनं का सांगतो माहिती का? इथून पुढच्या काळात शेतीवर संसार होणार नाही. कपाशीवर, तुरीवर, उसावर, भातावर संसार होणार नाही. शेतीला जॉईंट धंदाच करावा लागेल. तुमचं काय मत आहे? हे इंद्रिकरचे वाक्य आहेत. जाऊ द्या, मला नालायक म्हणा पण माझे वाक्य खोटे ठरत नाही. तुम्हाला माझी आत्ता या कानपट्टी तर तुम्हाला आमचे वाक्य आता वाईट वाटतील तुम्हाला का? काही बोलतो पण कोणत्याही तरुण पोराला फक्त एक सांगून ठेवतो, तुमची आई जाऊ द्या आणि वडील जाऊ द्या, 1 महिना फक्त तुम्ही भाऊजाईच्या हाताखाली मला जगून दाखवा. बस 1 महिना, बस 1 महिना. तुम्ही उशिरा आले ना, आई भाकर झाकून ठेवते. कपडे फाटले ना तर नवऱ्याला सांगते मुलाचे कपडे फाटलेत. तुमची आई गेली ना, तुम्ही भाऊजाईच्या हाताखाली 1 महिना जगून दाखवा मला. जा दाखवा. कोणती भाऊजाई तुम्हाला भाकरी घालते मला पाहू द्या. फक्त 1 महिना. रे मित्र काय घेऊन बसले? तुम्हाला वाटतं आम्हाला मित्र मानित्यात बिनित्यात? पाजायचं बंद कर. मित्र तुझ्या मौतीला सुद्धा येणार नाही. हसण्या हा विनोद आहे. कोण विचार करीत नाही. कोणी विचार करीत नाही. आपण इंद्रिकरचं दुसरं वाक्य ऐकायचं का? पहिलं वाक्य आहे कर्माला माफी आणि दुसरं वाक्य आहे अंगातली ताकद आणि खिशातला पैसा संपला, तुम्ही जगातून संपले. या माणसाला लोक मानतात, याच्या हातात ताकद येतं वर, याची ताकद संपली, संपला हा माणूस. बोला तुमचं काय मत आहे? हे माझं मशीन चांगलं आहे म्हणून लोक तारीख घेतात. उद्या 2-4 दात पडले लोक घालतात. लोक म्हणते हवा जायला लागली, उरफट बोलायला लागलं. बंद. हसण्यावारी नेऊ नका. अंगातली ताकद. मी तुम्हाला 31 वर्षापूर्वी कीर्तनात बोंबलत होतो, मजूर गाडी येईल आला. मी बोंबलत होतो मजूर बागायतदाराला याजाने पैसे देईल, दिले. मी बोंबलत होतो मजूर बागायतदाराची खरेदी घेईल, घेतली. मी बोंबलत होतो मजुराच्या गाड्या लावायला बांधाच्या कोपऱ्यावर जागा ठेवावा लागेल,
आली आणि मी बोंबलत होतो. हायवेच्या कडेला ज्यांनी जमिनी विकल्या आणि ज्यांनी घेऊन हॉटेल टाकले, जमिनीचे मालक त्या हॉटेलमध्ये वेटर आहे. आणि मी बोंबलत होतो, कमी बुद्धीचे माणसं गाव कारभारी होती. 80% ग्रामपंचायत सदस्यांना सह्या येत नाहीत. खरंय का खोटंय बोला. आणि मी बोंबलत होतो तुम्हाला, पुरी पळून जातील गेल्या. आणि आताही सांगून ठेवतो निवृत्तीनाथासमोर, 5 वर्ष थांबा फक्त तुम्ही, 6 गोष्टी घडणार. सांगूनच टाकतो, सांगू का पडतो. 1, 5 वर्ष थांबा तुम्ही. 1, मोबाईल बंद कर तिथला. 5 वर्षात पहिली गोष्ट, 5 वर्षात जमीन राहणार नाही. जमीन राहणार नाही. बोला तुमचं काय मत आहे. अख्ख्या वाडोडीमध्ये वायलं निघाल्यावर एकाही माणसाला 30 एकर जमीन नाही. 3च नाही तर 30 कुठे. खरंय का खोटंय बोला. मग 5 वर्षानं जमीन किती राहणार आहे ऐका. 2 एकर वाल्याला 2 आहेत पोरं. 1 एकर. 1 एकर वाल्याला 2 आहेत. 20-20 गुंठे. कौलाच्या घरात कोणी राहत नाही. अख्खे लोक स्लॅब मध्ये. कौलाच्या घरात राहणाऱ्याला मुलगी सुद्धा देत नाही लोक. काहींना बायको करायची म्हणून स्लॅब टाकायची पाळी आली. आणि स्लॅब टाकल्यावर बायको नाही म्हणली, तेव्हापासून तो जिन्यात झोपतोय. असे 3 जण माह्या पुढे बसले. खरंय का खोटंय बोला. आणि कौलाच्या घरात राहणारा पोरीचा बाप देतो बरं का मुलगी. तिचं त्याच काही नाही. ही नको बाई मैं गुड्डीला. गुड्डीला तू नवरी झाली तेव्हा बैलगाडीत आलती. बैल बसला घाटात 2 येळा. हा, मग आता तुम्हाला जमीन किती राहणार आहे का. बंगला. सायकल कोणी वापरीत नाही. सायकल जवळजवळ गेली. मोटरसायकल गेली. फार थोडी राहिली आता. मग सगळ्यांना काय आता 4 व्हीलर. मग तुम्हाला जमीन किती राहणार आहे का. बंगला, 4 व्हीलरची पार्किंग, टॉमीचं घर, कुत्रा पाहिजे. मग आधार कोणचा आपल्याला. कुत्रा आणि गार्डन, एवढीच जमीन राहणार. तुमचं काय मत आहे. तुम्ही काहीच बोल. जमीन नाही. 2, डोंगर राहणार नाही. हे डोंगर जाणार. निमित्त गेलेत. कवाय उठा. खट 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 खट. खुट 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 खुट. खट 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 खट. धाड 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 धाड. वाजत आहे लय भारी हो. कुट 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 कुट. खट 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 खट. खार 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 खार. आमुष्या नाही, पौर्णिमा नाही, दिवस नाही, रात्र. खट 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 खट. लगेच ते खेकडं येतं. कवाय उठा. खट 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 खट. एक जण बांधाच्या त्या बाजूनं बाथरूमला बसलं. त्याला माहित नव्हतं इकडं मशीन. खट खट खट. जागेवर मिळालं तिथं. खरे का खोटे बोला. डोंगर राहणार नाही. खरे का खोटे बोला. तुम्ही काहीच बोला नाही. जमीन नाही, डोंगर नाही, बायको तर कधीच नाही. तो विषय मिटला. नोकरी नाही. कधी करणार नोकरी. 20 लाख भरा आणि 6,000 पगार घ्या. जिंदगी गेली काहींची. फुल पगार झाला नाही. खरंय का खोटे बोला. 20 लाख भरायचे आणि 6,000 घ्यायचे. 20 लाखाचं व्याज 4% 16,000 होते. $20 लाख जर बँकेत टाकले तर सेव्हिंगला व्याज दर आहे 4%. आणि जर वार्षिक पावती केली तर 10%. मग 1 वर्षभर जर 20 लाख टाकले तर 10% किती होतील काढा हिशोब. तेवढा तुम्हाला पगार नाही. रिटायर झाले, काही परमनंट झाले नाही. काहींचे पोरं लग्नाला आलेत, बापाला पगार नाही, बायको नाही, नोकरी नाही. 10 वर्षापूर्वी त्र्यंबकेश्वरच्या अंजनेरीच्या पुढे जर निघलं तर तुम्हाला सांगतो, सातपूरच्या MIDC पर्यंत लोक रस्त्याला थांबत नव्हते.
बेलगाव ढगा, वाडोली या पट्ट्यात लोक घाबरत होते. काहीच नव्हतं. आम्ही जेव्हा लहानपणी दिंडीत यायचं ना, दिंड्या सुद्धा थांबत नव्हत्या तिकडे, दिंड्या पुढे यायच्या नव्हतात ना काही, सगळं गचपान. भात काढून टाकलं की अख्खं गचपान होत. आज वाडोलीला यायला 3 किलोमीटर मध्ये 3 पंप, 6 धाबे, 9 बार आणि 113 टपरे आहेत. मी थांबून राहतो, तुम्ही मोजून या. खरं आहे का कुठं? हा, ते काढायचं मरून जाऊ द्या, काढणाऱ्यांना जड झालं. पण आहेत का नाही म्हणजे पोरांनो, 5 वर्षाने धंदा नाही. म्हणून पोरांनो तुमच्या पाया पडतो, रात्रंदिवस फक्त लाज न धरता कष्ट करा, तरच पोट भरेल. लाजूच नका. गारगारी का, कुल्फी का, पाव का, बटारी का, काही करा, पण पोटाचा प्रश्न सोडवा. आणि माझी आता आठवण येणार नाही तुम्हाला, पण जेव्हा उपाशी मारायची पाळी येईल तेव्हा तुम्ही म्हणाल तो म्हणत होता ते खरं आहे. आम्ही शेतकऱ्याचे मी शेतकऱ्याचे, मी गरीबाचे. आम्ही आजही रात्रंदिवस कष्ट करतोय महाराज, रात्रंदिवस आजही. आता एवढं दिवसभर कमी तो तरी आहेच. हसायच्या गोष्टी नाही, शरीर एकदाच आहे. आणि आपला खिसा रिकामा असल्यावर कोण आहे? कोण नाही. तुम्हाला वाटतं बा मला प्रियशी आहे. अरे तिच्या इतका धोका तर कोणीच देत नाही. प्रियशी आहे इथं 3 जणांना पोरीनं धोका देईल त्या बाई. 1 2 3 नावा सगळं उभे करीन. मी असं नजरेनं सांगणारा माणूस, नजरेनं नुसती नजर जरी ह्या बाई तर 3 जण 90 पेला निघाले का नाही 3 अशी नजर सांगणार. मी नुसतं असं माणसं चेहऱ्याकडे जरी पाहिलं ना त्याचा अख्खा डाटा सांगणार. ते उगाच आपल्याला वेळ नाही हेच उरकानं नाही तर. तुम्हाला माणसं कशी ओळखायचे जर असतील ना, परंतु तुम्ही विदुर नीती आणि चाणक्य नीती एकदा वाचायची. चाणक्य नीती वाचली ना, असा समोरचा माणूस आहे ना त्याचे सगळे लक्षणं. चाणक्य नीतीमध्ये 17 अध्याय आहेत आणि विदुर नीतीमध्ये 8 अध्याय आहेत. 8 आणि छोटे 20-20 रुपयाला पुस्तक आहे. एकदा जर वाचलं ना, माणूस तुमच्या मनातलं सुद्धा सांगतो. मनातलं हे बाई ते 1 जणाचं मागच्या महिन्यात मोडलंय त्या निघाला लगेच. अशी नजर जरी टाकली ना लगेच सांग. हा 6 महिला 2 विषयात त्यापा लगेच सांगतो. तू कितवीला रे? शिमी का मराठी? मराठीला. दगड हा पदार्थ स्थायू द्रव का वायू? वायू. दगड. सरळ एकदा शाळेतले बोरं पटकान बैठे सावधान. हे सावधान आहे का? मी सावधान म्हणतो तू पायवर करतोय. सावधान, रिलॅक्स, रिलॅक्स. हा 10वीला कोण येतं? ए 10वीला कोण येतं? तुझ्या बरं इकडे बघ. 10वीला तू. सिमिका सांगू नको, तू नको शहाणपणा करू, नीट बस. सिमिका मराठी का? विज्ञान पेपर 1 प्रकरण नंबर 1. पहिल्या प्रकरणामध्ये एका शासनाने ते 3 नियम आहे. त्याचं नाव काय? केपलरचा पहिला नियम. केपलर पुरीमध्ये कोण 10वीला? 10वीला पुरीमध्ये कोण आहे? कोणीच नाही. हे 3 जणी 10वीला त्या आपल्या चष्म्यातून माणूस सुटला मग खाली काय. पुरीनो, केपलरचा पहिला नियम, केपलरचा दुसरा नियम, केपलरचा तिसरा नियम आहे का? आवर्त सारणीतील उभ्या रेषेंना टिंबटिंब म्हणतात. आवर्त सारणीतील प्रकरण नंबर 2 प्रकरण नंबर 3 मूलद्रव्याचे वर्गीकरण. आवर्त सारणीतील उभ्या रेषेंना गण म्हणतात आणि आडव्या रेषेंना आवर्तन म्हणतात. प्रकरण नंबर 4 चुंबकत्व.
प्रकरण नंबर 5 पाण्याचे असंगत आचरण, प्रकरण नंबर 6 उष्णता. नवीला कोण येतं? हबा नवीला आहे बा, हबा हिरव्या शर्टवाला नवीला आहे. इकडे बा, नवीला तू नको सांगू. नवीला तू शिमी का मराठी? मराठी मिडियम नाही का? संवेग परिवर्तनाचा दर प्रयुक्त बलाशी समानुपाती असतो. हा न्यूटनचा कितवा नियम आहे? 4था. न्यूटनने नियमच 3 लिहिले, तो 4था हा नको. नवीला पोरींमध्ये कोण आहे? ती एक नवीला आहे, ती गण लावलेली, तिच्या मागशी नवीला आहे. नवीला जे तुम्ही लगेच लक्ष देत ना. शानिकेनी ती 2दा वाचली. असं नजरेत सांगणार सगळा तमाशा. नवीला आहे तुम्ही. हा, न्यूटनचे गतिविषयक नियम किती? 3. करेक्ट. त्वरणाचे प्रकार किती? धन त्वरण, ऋण त्वरण, शून्य त्वरण. प्रकरण नंबर 2 मध्ये चाल, त्वरण, एक समान गती, न एक समान गती, त्वरण, धन त्वरण, ऋण त्वरण, शून्य त्वरण, न्यूटनचे गतिविषयक 3 नियम. 8वीला कोण येतं? हा 8वीला आहे. तू कितीला आहे? 7. 8वीला आहे तू. हा इकडे बघा, सरळ बसा पटकान. बैठे सावधान. 1ली ते 10वी. तू कितीला आहे? तू सेमी का मराठी? बापाच्या बायकोस टिंब म्हणतात. वाईफ. काय म्हणते रे बापाच्या बायकोला? बापाच्या बाय तू त्याला काय विचार? तू बापाच्या बायकोला काय म्हणते? आणि आईच्या आईला? आईच्या आईला आहे आईची. सरळ बसा. हरिपाठ हा ग्रंथ टिंबटिंबे या संतांनी लिहिला. टिंबटिंब नदीच्या तीरावर एकनाथ महाराजांची जलसमाधी आहे. टिंबटिंब नदीमध्ये ग्रंथ गाथा बुडला नाही, तरला. पोरानो, ती सैराट मध्ये पोरगी कोण आहे रे? आरसी. आणि तो पोऱ्या कोण आहे रे? पोऱ्या परश्या. आणि आता ते नवीन गाणं आलं ते कोणतं? सगळे संगत सांगा बरं. आप्पाच्या. करेक्ट. आणि आता एक आलंय नवीन, कोणतं ते? काय? मला नीट सांगा, मला कळलं नाही. आणि आता एक तर नवीन आलाय ना, झुके का नाही. आता एक नवीन आलाय ना, आली झुमकेवाली. करेक्ट. आणि आता अख्ख्या वाटोलीत ऐकू गेलं पाहिजे. आला आला पाटलाचा आवाज कमी येतोय. आला आला पाटलाचा त्याने घाटात केला. याला 2च माणसं जबाबदार, तुमची आई आणि बाप. मार्गशीर्ष महिन्यातले 4 गुरुवार. आता उघडी डोळ